अतिशय कमी कालखंडात व अतिशय कमी तारुण्याच्या कमी वयात ज्यांनी उद्योग क्षेत्रात एक नवं पाऊल ठेवलं व कमी वयात ज्यांनी उद्योग क्षेत्रात एक नवीन नाव तयार केलं असे आमचे मित्र पंकज शेठ कणसे यांचा जन्मदिवस। आपण त्यांच्या जन्मदिवसानिमित्त समस्त रामत समस्त बेल्ले पंचक्रोशी बेल्ले जालातूर जिल्हा परिषद गटाचे सगळे कार्यकर्ते व मित्रपरिवार आपण सर्व उपस्थित झालात। खरं तर मी पंकज शेठच्या जवळचा घटक या नात्याने आपल्या सर्वांचे स्वागत करतो। पंकज शेठच्या बाबतीत सांगायचं झालं, ह्या मागच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये आपले आमदार मान्य शरद सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ह्या बेल्ले राजुरी जिल्हा परिषद गटाचं काम केलं, एक तरुणांची नेतृत्व म्हणून एक फळी उभी केली व ज्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलं, असे एक नवीन उद्योजक म्हणून पंकज शेठ कणसे ऐन तारुण्यामध्ये व ऐन नवीन खरं तर कमी वयात ज्यांनी कमी उद्योग क्षेत्रात नाव केलं, त्यांनी खरं तर शरददादांना जी साथ दिली, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलं। नाही म्हटलं तरी आज शरददादांच्या साक्षीने पंकज शेठ कणसे म्हणून एक नवीन नाव खरं तर मोठं झालेलं आहे। खरं तर पंकज शेठला आम्ही मानतो, उद्याचं भविष्य काळातलं बेल्ला राजुरी परिषद गटाचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। शरददादांच्या सोबतीला ते काम करतात, एका चांगल्या माणसाच्या सोबतीत पंकज शेठचं नाव जोडलं गेलंय। उद्याचं येणारं भविष्य काळ 4 ते 5 महिन्यानंतरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद गट आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या गावाच्या ग्रामपंचायती असतील। खरं तर आमच्या बेल्ले गावाच्या वतीनं त्यांना एक शब्द देतो की तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुम्ही जे नेतृत्व स्वीकारले किंवा तरुणांचं तुम्ही खरं तर आशास्तर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तुम्ही आमच्या तरुणांची एक फळी केली व त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो। उद्याचा येणारा भविष्य काळ भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। खरं तर त्या भावी जिल्हा परिषद सदस्यासाठी तमाम बेल्लेच्या वतीनं पंकज शेठ तुमच्यासाठी आम्ही सर्वांनी जेव्हा रान केल्याशिवाय राहणार नाही हा बेल्ल्याच्या शब्द देतो व येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला आजचा जन्मदिवस 11 मे खरं हा तुमचा जन्मदिवस व ह्या आजच्या जन्मदिवसाने उद्याच्या राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला मनोमन शुभेच्छा देतो। तमाम बेल्ले गावच्या वतीनं, माझ्या व्यक्ती नामखडे परिवाराच्या वतीनं, बडोदा गट मित्र परिवाराच्या वतीनं, प्रदीप शेठ पिंगट मित्र परिवार, निलेश शेठ कणसे मित्र परिवार, मोहन शेठ बांगर इथं आहेत, बजरंग दल बेल्ले शाखा व समस्त हिंदू धर्माच्या वतीने तुम्हाला उद्याच्या राजकीय भविष्यासाठी बेल्ले ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला मनोमन शुभेच्छा देऊन थांबतो। तुमचा भविष्यकाळ व अशाच प्रगतीचा आलेख चढता राहावा अशी मनोकामना भगवानाचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज ज्यांचा वाढदिवस ते आमचे बंधुतुल्य मित्र नव्हे तर बंधूच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण आमच्याच घरातला एक युवा उद्योजक पंकज शेठ कणसे यांचा वाढदिवस साजरा होत असताना आज अजयदादा शेटे असतील, बडू शेठ गटकळ असतील, यांनी जे नियोजन केलं त्यांच्या माध्यमातून आज हा भला मोठा वाढदिवस साजरा होतोय हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीस पडतंय। नवे तर पंकज शेठवरती लोकांचं तेवढं प्रेम आहे हे त्या निमित्ताने निदर्शनात येतंय, कारण वाढदिवसाला जरी कोणी बोलवलं तर बोलवण्यापेक्षा वाढदिवस कोणाचा आहे ते पण लोक पाहतात आणि त्या पद्धतीने वाढदिवसाला उपस्थिती दाखवतात। म्हणून उपस्थितांमध्ये जे मान्यवर आता ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचंही पण आणि उपस्थितांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि पंकज शेठबद्दल जर सांगायचं झालं तर मध्यंतरीच्या काळामध्ये पंकज शेठनी ज्यावेळेस दादा आमदार नव्हते त्यावेळेस दादांच्या खांद्याला खांदा लावून दादांकडून बेल्ले गावामध्ये जवळजवळ 80-90 लाख रुपयाचा फंड त्यांनी उपलब्ध करून बरेच रोडची कामं त्यांनी दादांच्या माध्यमातून केली किंवा त्यांनी केली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांचाही पण प्रयत्न जवळजवळ 100% होता। परंतु दादांचा पाठीमागे हातभार असणं गरजेचं होतं किंवा दादा पाठीराखा म्हणून त्यांच्या पाठीशी होते। म्हणून मी पंकज शेठचं मनापासून आभार व्यक्त करतो। त्या दिवशी सहज बडू शेठ आम्ही बसलो होतो, भगव्या ध्वजाचं नियोजन आम्हाला राजू शेठनी सांगितलं, राजू शेठ पिंगट उपसरपंच ते पण इथे उपस्थित झाले। राजू शेठ पुढे या, कारण बेल्ले ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय कोणती गोष्ट अशक्य आहे। राजू शेठ असतील, कैलास शेठ असतील, संकल्प विश्वासराव शंकरनाना शिंदे असतील, यांनी भगव्या ध्वजाचं जे नियोजन केलं त्याच्यासाठी आपल्याला वर्गणीची आवश्यकता आहे, कारण भगवा ध्वज लावायचा म्हणजे कमीत कमी 5 ते 8 लाख रुपये नियोजित खर्च आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो। भगवा ध्वज म्हणजे जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याची निशाणी म्हणजे भगवा ध्वज। म्हणजे भगवा ध्वज म्हणजे फक्त हिंदूंचाच नव्हे तर सकल हिंदवी स्वराज्यात जेवढे वावरणारी लोक आहेत त्यांचा हा भगवा ध्वज आहे। त्याची ओळख म्हणून आज जे राजू शेट्टी त्यांनी जे काम हातामध्ये घेतले त्याच्यासाठी आपल्याला एक रकमेची गरज होती। त्या दिवशी पंकज शेठला आम्ही ही गोष्ट कानावर घातली, म्हणलं भाऊ तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही काहीतरी नियोजन केलं पाहिजे।
तर पंकज शेटला आम्ही कानावर घातल्यानंतर पंकज शेटनी आपसुकच मनाचा मोठेपणा दाखवला आणि 5, 50, 25,000 नव्हे तर 1,00,000 रुपये अशी भरीव देणगी देण्याचं कबूल केलं. मी त्यांचं बेल्ले ग्रामपंचायतीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे जेवढे मावळे त्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पंकज शेठ, आता तुमच्याकडे ही मागणी तर आम्ही केली, ती तुम्ही पूर्ण केली. तुम्हाला एक आणखी छोटीशी मागणी आम्ही करणार आहे, कारण देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे, पण घेणाऱ्याने त्यांचे हात नाही घ्यावे. फक्त त्यांच्याकडून जेवढी मदत भेटेल ती नक्कीच घेतली पाहिजे, कारण दातृत्वाकडेच लोक जातात, दातृत्वाकडे मागणी करतात. एक आपल्या मळ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिराचं नियोजन चालू आहे, ते पण मी तुमच्या कानावर घातलं होतं. तुम्ही त्यावेळेस म्हणले होते की वाढदिवसाच्या दिवशी ती पण रक्कम मी तुम्हाला अनाऊन्स करेल. तर माझी अशी अपेक्षा आहे, तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी सगळी कामं तुम्ही करतातच, सामाजिक करता, धार्मिक करता, शैक्षणिक करता. तर हेच धार्मिक कार्यक्रम आज स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराचं नियोजन आहे, ती पण एक रक्कम तुम्ही अनाऊन्स करावा अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि उपस्थित सर्व मित्र परिवाराच्या वतीने, सगळे जण इथं आहेत त्या सगळ्यांच्या वतीने, सगळे मान्यवरांच्या वतीने, राजाभाऊ गुंजाळ युवा मंचच्या वतीने, शरददादा सोनवणे युवा मंचच्या वतीने पंकज शेटला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि पंकज शेटला स्वामी समर्थांच्या कृपेने निरोगी उदंड आयुष्य लाभो. पंकज शेट, तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या ज्या चांगल्या इच्छा आकांक्षा असतील आणि लोकांच्या विषयी ज्या चांगल्या भावना आहेत त्या नक्की पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ ताकद देतील, भैरवनाथ देवस्थान ताकद देईल. आणि जाता जाता आणखी एक सांगतो, आमचे जिवलग मित्र विजय शेठ गुंजाळ त्यांनी या मंदिरासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 2 फॅन देण्याचं कबूल केलंय. मी विजय शेठ गुंजाळ यांचे आभार व्यक्त करतो आणि पंकज शेठला पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.